नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. नरक चतुर्दशी तर 20 ऑक्टोबर 2025 वार सोमवार. तर या दिवशी आलेली आहे नरक चतुर्दशी. तर बघा, हा दिवस खरं तर जागतिक स्त्रीमुक्ती दिन होता, कारण नरकासुराने 16,000 स्त्रियांना कैद केलं होतं आणि याच दिवशी भगवान विष्णूंनी नरकासुराचा वध केला होता, त्याला ठार मारलं होतं आणि सर्व स्त्रियांना म्हणजे 16,000 स्त्रियांना मुक्त केलं होतं. तर हा दिवस आपल्याला आयुष्यातील वाईट गोष्टीतून सुटका होते. तर या दिवशी काय करायचं, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, नरक चतुर्दशी ही या दिवशी काही सेवा आपल्याला करायच्या आहेत. आपल्याकडून रोज काहीतरी वाईट बोलणं होतं, कोणाला तरी वाईट आपल्याकडनं बोललं जातं आणि जे वाक्य आपण बोललो तर ते परत घेऊ शकत नाही. तर त्यातून आपली सुटका व्हावी, आपण जे काही कोणाला वाईट बोललं असेल, कोणाला दुखवलं असेल तर त्यामधून आपली सुटका व्हावी, त्यातून मार्ग मिळावा, त्यासाठी या दिवशी काही खास सेवा आपल्याला करायच्या असतात. तर वर्षातून एकदाच आपल्याला हा दिवस भेटतो आणि त्यामुळेच आवर्जून सर्वांनी या दिवशी या काही सेवा करा. तर या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करायचे असते आणि या दिवशी भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करायची असते आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची असते की माझ्याकडून कोणाचं मन दुखावलं असेल, कोणाला वाईट बोललं गेलं असेल तर त्यासाठी भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे. तर विष्णूंच्या सेवेमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम. तर याचे आपल्याला पठण करायचं आहे. पठण करणं शक्य नसेल तर श्रवण करू शकता. त्यासोबतच व्यंकटेश स्तोत्राचे 1 वेळा किंवा 11 वेळा किंवा 21 वेळा पठण करायचे आहे. त्यासोबतच गीतेचा 15वा अध्याय पठण करायचा आहे. गीतेची 18 नावे पठण करायची आहे. त्यानंतर लक्ष्मी नृसिंह स्तोत्र तर अतिशय प्रभावी सेवा आहे, तर हे देखील आपल्याला पठण करायचे आहे. तर बघा, रोज आपण कोणाला तरी वाईट आपल्याकडनं बोललं जातं, कळत नकळत आपल्याकडनं ते बोललं जातं आणि त्यासाठीच या सर्व चक्रातून बाहेर पडण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करायची असते आणि त्यांना प्रार्थना करायची असते की ज्या काही माझ्याकडून चुका झाल्या आहेत तर त्यातून मला मुक्ती दे. नरक चतुर्दशी हा खूप चांगला काळ आहे आणि सेवा करण्यासाठी देखील खूप चांगला काळ आहे आणि त्यामुळेच आवर्जून या दिवशी आपण जर कोणाला वाईट बोललं असेल, कोणाचं मन दुखावलं असेल तर त्यामधून आपली मुक्ती होण्यासाठी आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंच्या सेवा या आवर्जून करायच्या आहे. आणि या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती असा असतो की तो नेहमी चिडचिड करत असतो किंवा एखादा आजारी व्यक्ती असतो की जो सतत आजारी असतो किंवा एखादा व्यक्ती असा असतो की तो छोट्या छोट्या कारणाने चिडचिड करत असतो. तर असा जर एखादा व्यक्ती तुमच्या घरामध्ये असेल तर नरक चतुर्दशीच्या दिवशी हा प्रभावी उपाय आवर्जून करा. ज्यांची इच्छा असेल तो देखील हा उपाय करू शकतो. तर आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा एक तांब्या भरून पाणी आपल्या शेजारी आपल्या उशाला ठेवायचं आहे. तुमच्या उजव्या किंवा डाव्या कोणत्याही बाजूने तुम्ही ठेवू शकता. तर आपल्याला नरक चतुर्दशीच्या रात्री हा उपाय करायचा आहे. त्यासोबतच तुळशीचे 1, 2 किंवा 3 पाने 2-3 पाने तुम्ही घ्यायची आहे आणि ती उशीखाली आपल्याला ठेवायची आहे. म्हणजे जो व्यक्ती चिडचिड करणारा असेल तर त्याच्या उशीखाली आपल्याला ही पानं ठेवायची आहे. तर त्या व्यक्तीने स्वतःच हा उपाय करायचा आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला रात्री झोपायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पहिले उठल्या ते जे पाणी आहे तर ते घ्यायचं आहे. ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही ते टाकू शकता आणि जे तुळशीची पानं आहे तर ते तुम्ही स्वतः खाऊ शकता किंवा झाडाच्या मुळाशी तुम्ही ती ठेवू शकता. तर बघा, पाण्यामध्ये आकर्षणाची क्षमता खूप असते आणि आपण एखादी सेवा केली तर ते पाप जातं, पण विचार खूप नकारात्मकता असते आणि हे पाणी तुमच्या मनामध्ये जितक्या काही वाईट गोष्टी असतात तर ते पाणी शोषून घेत असतं आणि जे काही वाईट स्वप्न तुम्हाला पडत असतात तर ते देखील जे आपण तुळशीची पानं उशीखाली ठेवलेले आहे तर ती तुळशीची पाने देखील ती जी काही वाईट स्वप्न असतात तर ती शोषून घेण्याचं काम करत असते आणि त्यामुळेच आपल्याला ती तुळशीची पाने हे आपल्या उशाखाली ठेवायची आहे. तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करू नका. तर आवर्जून नरक चतुर्दशीला तुम्ही भगवान विष्णूंच्या या सेवा करा. सर्व पापातून तुमची मुक्ती होईल.